गोष्टीचे नाव आहे सुनसान रस्ता. सुनसान रस्ता आणि त्यामध्ये अभयची बाईक एकदम संथ गतीने धावत होती आणि त्याच्या मागे डबल सीट रिया बसलेली होती. दोघे एक हॉरर मूव्ही बघून घरी परतत होते. काय बकवास मूव्ही होता. मला तर काहीच भीती नाही वाटली. मी नाही मानत या असल्या फालतू गोष्टींना. अरे त्यात काय एवढं. आणि तो मूव्हीच तर होता. पण भूतांची अशी मस्करी करू नये. काही गोष्टी आपल्या समजण्यापलीकडे सुद्धा असतात. रिया त्याला समजवायच्या स्वरात बोलली. यावर अभय मोठ्याने हसला आणि गाडी चालवत राहिला. रस्ता खूप सामसूम होता. आजूबाजूला गर्द झाडी आणि पूर्ण रस्ता अंधारात गुडूप झालेला. फक्त गाडीच्या हेडलाईटचा तेवढा प्रकाश होता. थोडे पुढे जातो तेच अभयला त्याची गाडी थोडी हलकी भासू लागली. त्याने वळून मागे बघितलं तर त्याला आश्चर्यचकित होण्यापलीकडे दुसरं काहीच सुचलं नाही. पाठीमागच्या सीटवर रिया नव्हती. तसे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यात रियाला काही झालं तर जीवाचं रान करणार होता तो. त्याने त्वरित गाडी बाजूला थांबवली आणि खाली उतरून रियाला शोधायला लागला. चालत चालत थोडा मागे गेला, पण लांब-लांबपर्यंत रियाचा काहीच पत्ता नव्हता. तो हतबल झाला आणि चिंताग्रस्त सुद्धा. शेवटी त्याने रियाला अजून पाठीमागे जाऊन शोधायचे ठरवले. तो परत बाईककडे वळला. तितक्यात त्याला त्याच्यावरून एक आवाज यायला लागला. कुर्र कुर्र. त्याने वर बघितले आणि आतापर्यंत त्याचे चिंताग्रस्तचे हावभाव एका क्षणात भीतीमध्ये बदलले. त्याच्या बाजूच्या झाडाच्या वरती रिया रांगत रांगत झाडावर चढत होती आणि वर चढताना गुरगुरण्याचा आवाजसुद्धा काढत होती. हे बघून त्याचे होते नव्हते ते अवसानसुद्धा गळून पडले. त्याने क्षणाचाही विलंब न करता बाईकला किक मारली आणि एकदम स्पीडमध्ये गाडी चालवायला लागला. तितक्यात थोडे पुढे जातो तेच त्याची बाईक परत त्याला जड वाटायला लागली. त्याने हलकं मागे वळून पाहिलं तर ती रिया होती. हे बघताच त्याच्या गाडीवरचं पूर्ण नियंत्रण सुटला आणि गाडी स्लिप होऊन घासत गेली. थोडा वेळ तसाच पडून राहिला. शुद्धीत आल्यानंतर अभयने रियाकडे पाहिले. ती तशीच पडून होती. थोडे रक्त सांडलेले. त्याने पटकन जाऊन रुमालाने आधी रक्त थांबवलं आणि तिला उचलून हायवेच्या जवळ आणले. त्यानंतर तितक्यात लांबून एक ट्रक येताना त्याला दिसला. अभयला आता जरा हायसं वाटलं. मनातल्या मनात त्याने देवाचे आभार मानले. ट्रक जवळ येताच त्याने आधी ट्रकला थांबवले आणि त्यात बसला. गाडी चालत राहिली की तितक्यात गाडीच्या पाठीमागून कोणीतरी ट्रक ठोठावतंय असा त्याला आवाज यायला लागला. ठक-ठक, ठक-ठक असा त्याला सारखा आवाज यायला लागला. अभयने शेवटी न राहून ड्रायव्हरला विचारलं, हे कसला आवाज येतोय रे मगापासून? ड्रायव्हरने ट्रक थांबवला आणि जरा चिडतच बोलला, अरे साहब, वो हमारी बीवी है. पहले खुद मरी पिछले साल और अब 2 महीना पहले हमको भी मार दिया. फिर भी पीछा नहीं छूटा साला. त्याचे हे शब्द ऐकताच अभयचे जे होते नव्हते ते त्राणसुद्धा निघून गेले. त्याने रियाला घेतलं आणि तिकडून लगेच खाली उडी मारली. स्वतःला लगेच सावरलं आणि तिकडून रियाला घेऊन कसाबसा घरी आला. घरी पोहोचताच त्याच्या जीवात जीव आला. विचार केला, बाईक उद्याच सकाळी जाऊन बघेल. टिंग-टॉंग सकाळ झाली. दारावरची बेल वाजली. डोळे चोळत अभय उठला आणि दार उघडायला गेला. दारामध्ये पोलीस होते. त्यांना अभयची गाडी भेटलेली. तीच घ्यायला त्याला बोलवायला आलेले. अभय ही गोष्ट रियाला सांगायला गेला, पण ती बेडवर नव्हती. ती अंघोळ करायला गेलेली. अभयने बाहेरूनच तिला आवाज दिला, रिया, मी जाऊन येतो. जरा पोलीस आले आहेत. त्यांना आपली गाडी भेटली. ती घेऊन येतो. तितक्यात, हो जा आणि लवकर घरी ये, रियाने आतमधूनच उत्तर दिले. पोलिसांच्या गाडीमधून ते घटनास्थळी पोहोचले. तिकडे पोहोचताच अभयला अजून एक मोठा धक्का बसला. कालच्याच प्रसंगातून तो अजून सावरला नव्हता की परत एक मोठा प्रसंग ओढवलेला. त्याची गाडी तिथेच तशीच पडून होती आणि गाडीच्या बाजूला रियाचे मृत शरीर सुद्धा होते. पोलिसांनी संशयावरून अभयला ताब्यात घेतले
अभयने खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. 2 दिवसाच्या कैदेनंतर त्याला त्याच्या मित्राने जामिनावर सोडवले. दोघे परत घरी आले की परत तो रस्ता आला. अभय मागे बसलेला आणि त्याचा मित्र गाडी चालवत होता. जसा तो रस्ता आला तेव्हा त्याने त्याच्या मित्राला ही घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर त्याच्या मित्राला हे ऐकून हसू आवरेनासे झाले. जोरात हसत बोलला, "काय रे अभय, जरा कमी फेक माझ्याजवळ. हे भूत वगैरे काही नसतं रे." यावर अभय जरा चिडला. "हसू नको, मी खोटं बोलत नाही. मी सुद्धा त्या दिवशी अशीच मस्करी केली होती. आता ही वेळ माझ्यावर आलेली." इतकं बोलून ते परत चालू लागले. पुढे त्या रस्त्याची हद्द संपत आली आणि त्याच वेळी रस्त्याच्या कडेला एक पांढरी आकृती त्यांना आढळली. थांबवायचा इशारा करत होती. तितक्यात त्याने जवळ जाऊन बघितलं तर ती रिया होती. अभयच्या मनात जोरात सनक गेली. त्याने लगेच मित्राला गाडी थांबवायला सांगितली. नंतर गाडी थांबवल्या दोघे खाली उतरले. अभयने मित्राकडे बघितले तर त्याचा चेहरा पूर्ण आता लालबुंद झालेला, डोळे पांढरे झालेले. एका बाईच्या आवाजामध्ये तो अभयला बोलला, "तुला बजावले होते ना मी, की मस्करी करत जाऊ नकोस. तुझ्यामुळे माझा जीव गेला." हे इतकं ऐकणं बाकी होतं की अभयचे वाचण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत होते असं वाटत होतं. त्याने लगेच बाईक घेतली आणि तिकडून रिटर्न मागे गेला. थोडासाच पुढे गेला असेल की लागलीच त्याची बाईक बंद पडली. बाईक बंद पडली त्या रस्त्याच्या बाजूलाच एक टेम्पो होता. तो बाईक तशीच बाजूला ठेवून त्या टेम्पोच्या जवळ गेला. टेम्पो आतमधून लॉक होता. स्वतःच्या नशिबाला दोष देत विचार केला, टेम्पोच्या वरती जाऊन बसतो, तिकडे सुरक्षित तरी राहील आणि कोणी गाडी आली तर लिफ्टसुद्धा मागेन. लगेच तो टेम्पोच्या वरती बसायला गेला. थोडा वेळ जातो न जातो की तेच परत त्याच्या वरून आवाज यायला लागला, कुर्र कुर्र. त्याने परत वरती बघितलं तर तिकडे रिया होती. आता मात्र ती पूर्ण रागामध्ये झाडावरून खाली उतरून अभयच्या जवळ येत होती. तिचे ते रक्ताळलेले डोळे, ती तीक्ष्ण आणि खुन्शी नजर, तोंडातून वाहणारं रक्त, एखाद्या जनावरासारखे दात बाहेर आलेले. अभयला आता असं वाटत होतं की त्याला कोणीतरी खोल दरीमध्ये धक्का दिला आहे, ज्यामध्ये तो परत वर तर जाऊ शकत नाही, शिवाय तो खालीसुद्धा पडत नाही किंवा मध्ये कोणता दगड येऊन त्याचे तुकडे सुद्धा करत नाही. मधल्यामध्ये अडकला आहे. आता जीव जातो की नंतर? रियाला त्याच्याजवळ येताना पाहून अभयने पटकन टेम्पोच्या खाली उडी मारली. आता मात्र टेम्पोचा दरवाजा उघडला होता आणि आतमध्ये चावीसुद्धा होती. त्याने लगेच टेम्पो चालू केला आणि फुल स्पीडमध्ये टेम्पो चालवू लागला. पण कितीही झालं तरी आजची रात्र अभयसाठी काहीच ठीक नव्हती. थोडे पुढे जाते तेच त्याच्या गाडीच्या दोन्ही हेडलाईट्स एक करून बंद झाल्या. तरीही गाडी थांबवून काही फायदा झाला नाही. गाडी तशीच चालू राहिली. अंधारात काही दिसत नव्हते की तितक्यात मोठा आवाज करत गाडीच्या बॉनेटवर काहीतरी आदळले. अभयने मोबाईलची टॉर्च लावून समोरच्या काचेमध्ये बघितले तर एक माणूस होता. धूळ आणि रक्ताच्या थारोळ्यात त्याचा शेवटचा क्षण श्वास घेत होता. मोठा ॲक्सिडेंट झालेला अभयच्या गाडीतून आणि त्याच्या समोर त्या माणसाने जीव सोडला. ते बोलतात ना, नशीब एकदा खराब निघायला लागलं की पूर्ण बरबाद झाल्याशिवाय सोडत नाही माणसाला. अभयसोबत सुद्धा तेच होत होते. तितक्यात पोलिसांची गाडी राऊंड मारत त्याच्याजवळ येऊन थांबली. आता त्यांच्या समोर होते ते फक्त अभय, त्याचे टेम्पो आणि एक प्रेत. पोलिसांनी लगेच अभयला ताब्यात घेतलं आणि त्यांच्या व्हॅनमध्ये बसवले. गाडी पुढे जातच होती की ही गाडीसुद्धा भर रस्त्यातच बंद पडली. खूप प्रयत्न करून सुद्धा गाडी चालू होत नव्हती. तितक्यात अभय जिकडे बसलेला त्याच्या साईडचा दरवाजा आपोआप उघडून गेला. अभयला पळायचा पूर्णपणे चान्स होता, पण त्याच्या मनात हा विचारच आला नाही. कारण जर इकडून पळालो तर हे पोलीस मागून गोळी मारतील, म्हणून तो तसाच गाडी चालू होण्याची वाट पाहू लागला. थोडा वेळ जातो न जातो तेच त्याच्या गाडीच्या खालून
कोणाच्या तरी घसरण्याचा आवाज येऊ लागला. गाडीच्या खाली कोणीतरी रांगत आहे, चालत आहे. ते बरोबर अभयच्या पायाखालच्या भागावर येऊन थांबले. आता मात्र अभयची बोबडी वळली आणि काही क्षणातच ते जे काही रांगत आलेले ते गाडीच्या खालून एकदम अभयवर झडप घालायला आले. एकाएकी दचकून अभय जागा झाला. जसं काय तो झोपेतून किंवा एखाद्या बेशुद्धावस्थेतून जागा झालेला. तो अजूनही टेम्पो चालवत होता. आजूबाजूला अंधाराचं साम्राज्य होतं. समोरची काचसुद्धा तुटलेली की तेव्हाच टेम्पोच्या मागून ठक-ठक करण्याचा आवाज आला. त्याने समोरच्या मिररमधून मागे बघितला तर पाठीमागे रिया त्याला हात हलवून निरोप देत होती. अभय पाहिजे असून सुद्धा ब्रेक मारू शकला नाही आणि गाडी पुढे जाऊन मोठ्या दगडावर आदळून चकणाचूर झाली. खूप मोठा अपघात झालेला आणि त्यात अभय वाचू शकला नाही. गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील. धन्यवाद.